नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. माझ्या मराठी ब्लॉगमध्ये तुमचं नव्याने स्वागत आहे. स्वातंत्र्य दिनाच्या माझ्याकडनं तुम्हाला सर्वांना खूप शुभेच्छा. आपण सकाळी सकाळी आज ब्लॉगला सुरुवात करली. इथं शेवगा मी उकळून घेतल्या, खारा पाण्यात मीठ हळद टाकून शिजून घेतलंय. आता आपण इकडे भाजी बनवून घेते. मसाला पण रेडी करून ठेवला होता. कांदा, खोबरं, धने पावडर सगळं टाकून दिलं. भात लावलेला आहे इकडं आणि मसाला काढून घेतलेला आहे सगळं. आता आपण भाजी करून घेऊ. आज सकाळी माझा मुलगा गेला शाळेत तयारी करून. तर आज आपण शेवगाची भाजी करणार आहोत. आता आपण मसाला टाकून घेतला, तेल टाकलं, मसाला टाकून घेतो. हा वाटण केलेलं ते सुटेपर्यंत परतून घेतलं. त्याला चांगलं वाटण केलेलं त्याला चांगलं परतून घेतलं. तर तिखट मसाला धना पावडर टाकून पण करतून जातो चांगलं. असं छान परतून घेतला सगळा मसाला. हे आपण शेवगा शिजवलेला आहे तर मीठ आणि हळदमध्ये आता टाकून द्यायचं. थोडं याच्यात गरम पाणी करते भाजीला. ते गरम पाणी करून याच्यात पाणी गरम झालेलं आहे आपलं. त्याच्यात टाकून आपल्याला केवढी भाजी पाहिजे त्याच्यानुसार भाजी आता उकळू देते. थोडा चवीनुसार मीठ टाकायचं. शेंगा शिजताना पण मीठ टाकलेलं होतं तर कमीच टाकायचं. ही भाजीला छान उकळू देऊ कमी गॅसवर. आता इकडे मी भाकरी करून घेते. आता भाजी झालेली रेडी. आता इकडे भाकरी करून घेते. एक केली मी तळव्याने असे चांगलं पीठ मळून घ्यायचं. भाकर चांगली टेस्ट लागते त्याची. मी त्याच्यात बाजरी ज्वारी दोघं मिक्स करून दळून आणलेलं आहे. मसाल्याच्या भाजीत भाकरी चांगली असते. रोज काही सकाळी डबे असतात म्हणून सुक्या भाज्या लागतात. मग आज सुट्टी आहे ना सगळ्यांना, त्याच्यामुळे मी आज मसाल्याची भाजीचा बेत केला आहे. इकडं भाकर झालेली आहे. मस्त टमोटून छान भाकर झाली आपली. एक दुसरी पण करून घेतो. गोल थापायचे हातांशी गोल गोल करत जायचं. आपली भाकर पण झालेली टाकून देते. सगळ्या भाकरी झालेल्या आहेत बनवून. इथं सगळ्या भाकरी रेडी आहे. भाजी पण झाली आपली. इथं ठेवून देते. किती मस्त तळी आलेली भाजीला पण छान तवा गरम आहे ना, मग त्याच्यावर राहील. आता आपला स्वयंपाक झाला. याच्यात भात लावलेला होता. तर चला आता जेवण करून घेतो. जेवल्यानंतर आपण भेटू. आता जेवण वगैरे सगळं झालेलं आहे. भांडे वगैरे घासले गेले. किचन ओटा धुतला गेला आहे. किचन वगैरे असं साफ स्वच्छ केला गेला आहे माझा गॅस ओटा. तर आता 1 वाजलेला आहे. तर पुढे बघूया काय करणार आहात ते. तर आज माझ्या मिस्टरांचा बड्डे आहे म्हणून केक बनवते मी घरीच. सगळं घरच्या साहित्यापासून सगळं साहित्य काढून घेतलं आहे. आता हे मिक्सरमध्ये दळून केक बनवते. केक झाल्यावर तुम्हाला दाखवते. याची रेसिपी मी सीमास किचन चॅनलवर टाकलेली. तर आपण असं दळून घेतलं मिक्सरमध्ये. असं बॅटर झालेलं आहे आपलं. आता आपण खोल भांड्यामध्ये टाकून घेऊ. त्याला 10-15 मिनटं मुरायला ठेवून देऊ. म्हणजे रवा आहे ना फुगतो ना तो
असं भांड्यात खोलगट भांड्यात टाकून ठेवून देते. 10-15 मिनटानंतर मग आपण केक बनवू. अशा पद्धतीने आम्ही बर्थडे सेलिब्रेशन केला. तर कसा वाटला ब्लॉग तर कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये.